नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माझी हरतालिकेची पूजा दाखवत आहे. हरतालिकेची पूजा अगदी साध्या पद्धतीने आणि घाई गडबडीत केलेली आहे, पण जास्त डेकोरेशन, जास्त थाटमाट न करता पूजेला महत्त्व देण्यात येऊन ही पूजा करण्यात आली आहे. कारण पूजा करायला जर आपण खूप छान म्हटलं, डेकोरेशन करायचं, हे करायचं, असं प्रत्येकीलाच वाटत असतं, पण इतका वेळ नसतो आणि आम्हाला शाळेला सुट्टी पण नव्हती. त्यामुळे पूजा करून शाळेवर जायचं होतं. त्यामुळे ही जशी घाई गडबडीत मी पूजा केलेली आहे तशी पूजा मी तुमच्यापर्यंत दाखवत आहे. आपल्या संपूर्ण भारतभर हरतालिकेची पूजा ही केल्या जाते आणि प्रांतापरत या पूजेचे स्वरूप बदललेले असते. पण त्यातला मुख्य जो भाग आहे की यामध्ये वाळूचे शिवलिंग हे बनवतात. तर मी लहानपणापासून म्हणजे लग्नाच्या आधीपासून माझ्या आईने मला ज्या पद्धतीने हरतालिकेचं व्रत सांगितलं आहे, आम्ही नागपूर भागामध्ये राहत होतो आणि त्या भागामध्ये, विदर्भामध्ये ह्याच पद्धतीने पूजा करतात. छान अशी गौराई पेरतात आणि त्यांच्यामध्ये बेलाच्या पानावर वाळूचं शिवलिंग काढलं जातं आणि वाळूच्या शिवलिंगासोबत या ठिकाणी शिवलिंगाच्या डावीकडे म्हणजे महादेवाच्या वामभागाला डावीकडे पार्वती मातेची हळदीचं लिंग स्थापित करतात. म्हणजे वाळूचं शिवलिंग आणि हळदीची पार्वती माता स्थापित करून, त्याचप्रमाणे सुपारीचे गणपती बाप्पा आणि त्यांच्या ज्या 2 सखी होत्या हरतालिका व्रत करताना, त्यांची वाळूच्या रूपात प्रतिकात्मक मूर्ती म्हणजे लिंग स्वरूपात त्यांची मूर्ती स्थापन करण्यात येते आणि या सगळ्यांचं पूजन आपल्याला हरतालिका व्रतामध्ये करावं लागतं. बघा, मी अशा पद्धतीने वाळूचं शिवलिंग काढलेलं आहे आणि शेजारी हळदीचं लिंग काढलेलं आहे पार्वती मातेचं प्रतीक म्हणून. हे आहेत जोडपानावर गणपती बाप्पा आणि ह्या पार्वती मातेच्या ज्या 2 सखी त्यांच्यासोबत हरतालिका व्रतामध्ये होत्या त्यांचं प्रतीक. अशा पद्धतीने ही पूजा मांडणी केलेली आहे. आता संपूर्ण पूजा मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. सर्वप्रथम आपण दिव्याचं पूजन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. पार्वती मातेच्या 2 सखींचं पूजन करून मग आपल्याला हरतालिका मातेचं म्हणजेच पार्वती मातेचं भगवान शिवशंकरांसहित पूजन करायचं आहे. हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील तृतीयेला गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या आदल्या दिवशी करतात. हे व्रत कुमारिका आणि सुवासिनी स्त्रियांनी करावे. कुमारिकांनी आपल्या मनासारखा पती म्हणजे भगवान शिवशंकरांसारखा पती प्राप्त व्हावा यासाठी हे व्रत करतात. त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्याला अखंड सौभाग्य आणि पतीच्या आयुरारोग्य, त्याचप्रमाणे आयुष्यवृद्धीसाठी हे व्रत केलं जातं. हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली. पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली. एक दिवस नारायण नारायण करत नारद मुनी तेथे आले. मुनी म्हणाले, विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरता मला पाठवले आहे, असा निरोप नारदांनी दिला. हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले, कारण तिला भगवान शंकरांबरोबर विवाह व्हावा हीच इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वती मातेने उग्र तप केले होते. तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरविले. म्हणून पार्वतीने रागाने सखीसह अरण्यात निघून गेली. तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्यांची पूजा केली. तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. त्या दिवशी पार्वतीने कडक उपवास केला. पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली. तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला, अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते. पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले. तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुषी व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात. पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया देखील
या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात, पूजा करीत नाही. विश्वात नररूप हे शील व नारीरूप हे उमा म्हणजे पार्वती आहे. विश्वात नररूप हे शिव व नारीरूप हे उमा म्हणजे पार्वती आहे आणि हे दोन्ही जगताची पूर्ण रूपे आहेत. उपनिषदात यांचा स्पष्ट उल्लेख आहे. रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नमः. रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्मै नमो नमः. रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मै तस्मै नमो नमः. रुद्र हे सूर्य आहे, उमा त्यांची प्रभा आहे. रुद्र हे फूल आहे, उमा त्यांचा सुगंध आहे. रुद्र यज्ञ आहेत, उमा त्यांची देवी आहे. वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत. भगवान शंकर कृपाळू, दयाळू, मायाळू, भक्तवत्सल व प्रेमळ आहेत. यालाच उमा महेश्वर म्हटले जाते. म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वराची पूजा करीत असतो. ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. म्हणून या व्रताने पुण्य पापापासून मुक्त होतो. या व्रताने मनुष्य पापांपासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी उमा महेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे. 11 वेळा भगवान शंकरांचे शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो हे भजन करावे. असे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत आहे. कल्याण करणाऱ्या वृषभचिन्ह ज्याच्या ध्वजावर आहेत अशा भगवान शंकरांना व पर्वतकन्येला वारंवार नमस्कार असो. तर अशा पद्धतीने थोडक्यात आपण हरतालिका व्रताची जी आपल्या सणवार व्रतवैकल्य या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे ती पाहिली. आता तुम्ही माहिती ऐकता ऐकता सोबत पूजा मांडणी देखील पाहिली असेल. प्रत्येक ठिकाणाप्रमाणे याची पूजा मांडणीत थोडाफार बदल असतो, पण मुख्य म्हणजे वाळूचे शिवलिंग हे करतातच. आणि माझ्या पूजेमध्ये ज्या पद्धतीने मी पूजा करते आहे त्या पद्धतीनेच मी दरवर्षी ज्या पद्धतीने पूजा करते त्याच पद्धतीने पूजा मांडलेली आहे. आणि या पूजेवर मी 16 प्रकारच्या वनस्पती, पार्वती मातेने विविध वनस्पती, त्यांना जंगलामध्ये ज्या विविध वनस्पती भेटल्या त्यांच्याद्वारे भगवान शिवशंकरांचं पूजन केलं. या वनस्पतीमध्ये मुख्य करून अशोक, कदंब, आवळा, आघाडा, केना, त्याचप्रमाणे शमी, बेल इत्यादी वृक्षांच्या पानांचा समावेश करतात. तर असेच आपल्याला ज्या ज्या पत्री मिळतात त्या पत्रींचा आपण वापर करावा. शिवमहापुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे या हरतालिका पूजावर फुलोरा बांधण्याची देखील पद्धत आहे. मला जागेच्या अभावामुळे आणि काही अडचणींमुळे फुलोरा बांधता आला नाही, पण इथे या पूजेवरचा फुलोरा मी तुम्हाला दाखवला आहे. ही आईच्या घरची पूजा आहे माझी. आणि या फुलोऱ्याचं दर्शन घेणं अतिशय महत्त्वाचं हरतालिकेच्या दिवशी मानले जाते. असं म्हणतात, ज्यांना हरतालिका व्रत करणं शक्य होत नसेल, ज्यांना ही पूजा करणं शक्य होत नसेल, त्यांनी ज्या ठिकाणी ही पूजा आहे त्या ठिकाणच्या ह्या फुलोऱ्याचं दर्शन तरी घ्यावं. त्याने आपल्याला हरतालिका व्रत करण्याचं फळ प्राप्त होते. तर अशी ही हरतालिकेची कहाणी, हरतालिकेची पूजा तुमच्यापर्यंत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.